नमस्कार मित्रांनो, कुकू मधुबाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। बघा, खूप दिवसानंतर हा आजचा रेसिपीचा व्हिडिओ पडत आहे। बघा मित्रांनो, आता इथून रेग्युलर येतील आता व्हेजिटेबल आणि वेगवेगळे जे ब्लॉग येतील। आता आजचा रेसिपीचा ब्लॉग आम्ही करत आहोत। ते आजचा जबरदस्त आहे चिकन रस्सा मसाला। चिकन रस्सा मसाला आपण बनवत आहोत। काय काय साहित्य आहे तुम्हाला दाखवतो। बघा, इथं मटन चिकन शिजत आहे आणि इकडं लसूण, कांदे, भाजून घेतलेले कांदे आणि तर अद्रक, लसूण, खिसलेलं खोबर, सवई मसाले, 2 एक बिर्याणी, एक अद्रक पेस्ट, कांदे, लसूण, 1 चमचा तेल। आता आपण टाकणार आहोत बिर्याणीचे मसाले। साहित्य काय लागणार बघा, सांग की ग। हे काय, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरे आणि खोबर। लवंग मिरे टाकले, तेजपत्ता टाकले, सगळं टाकून द्यायचे। आपण टाकणार आहोत तांदूळ। तांदूळ बघा, टाकणार आहोत बिर्याणीचे तांदूळ। कोणते तांदूळ आहे? बासमती। तर आता आपण याची पेस्ट करणार आहे। अद्रक, लसूण, भाजलेले कांदे, भाजलेले खोबर, कढीपत्ता, कोथिंबीर ह्याची पेस्ट काढूया। पाणी टाकूया। भात इथं उकळलेला आहे, हो का बघा। आपल्याला लहान असं मऊ शिजवायचे। बघा कसे शिजले, गरम आहे बघा। हे दालचिनी आहे, करमफूल, मिरची। आता आम्ही बनवत आहोत बघा चिकन रस्सा मसाला। काय काय साहित्य तुम्हाला दाखवत आहे बघा। बघा, हे आहे खोबर, हळद, लाल तिखट, चिकन रस्सा मसाला, व्हेज बिर्याणी आणि मॅगी मसाला, आणि हे बघा हे अद्रक लसूण अद्रक लसूणची पेस्ट आहे, आणि हे बघा कढीपत्ता, हे कोथिंबीर आहे। बघा हे आहे खोबर भाजून घेतलेले आहे ते, आणि हे आहे जिरे आणि मोहरी। बघा हे साहित्य आहेत बघा याच्यामध्ये, आणि कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला बघा, आणि इथं आहे बघा सवाई कोल्हापुरी चिकन बिर्याणी मसाला। बघा हे साहित्य आहेत, आणि बघा इथं अद्रक लसूण कांदा हे भाजून हे आम्ही काय पेस्ट तयार केलेली आहे। आणि ह्या ठिकाणी आहे ना चिकन आहे 1 किलो। हे थोडं खोल कढई खाली असल्यामुळे ते दिसत आहे। आणि इथं आहे बघा तोंडाला चवीसाठी इथं लिंबू आणि कांदा। बघा या ठिकाणी आम्ही आता हे बघा असे हे तांदूळ आणलेले आहेत बघा या ठिकाणी बिर्याणी बनवण्यासाठी। बघा तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही तेल टाकू शकता। जास्तही तेल हे आम्हाला बरं नसते। हे आमच्याकडे आहे बघा जेमिनी सूर्यफूल तेल। ते बघा हे जिरे, आपण जिरे टाकूया, आणि त्याच्यात मोहरी आहे बघा। आणि कुठेही जाऊ नका, लाईक करा जा, शेअर करा जा आणि सबस्क्राईब करा। आता हे टाकूया बघा। आणि मित्रांनो बघा कसं आहे, लाल जिरे झाल्यानंतर तेलात कडल्यानंतर जिरे त्यावेळेस एक एक वस्तू टाकूया। आणलेले आहेत बघा अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कांदे आणि खोबर, अद्रक, लसूण, कांदा हे आम्ही त्याच्यामध्ये भाजून वाटलेले आहेत, मिक्सरमध्ये पेस्ट केलेली आहे, बघू शकता।
बघा इथं आता तेल कढलेले आहे, लाल झालेले आहे जिरे. त्यानंतर एक एक वस्तू टाकूया आपण. बघा ह्या मी इथं पहिले चिकन आम्ही एक कढईमध्ये आम्ही आधी शिजवून घेतलेले आहे. शिजल्यानंतर मग आपण ते टाकायचे. बरेच काय भगिनी काय करतात, डायरेक्ट चिकन आणले डायरेक्ट फोडणी देतात, त्याच्यामुळे काय ते चव लागू शकत नाही. हां, त्याच्यामुळे कसं हे मधुबालाच्या हाताला एक जादू असते. त्यांची जी आहे ना रेसिपी तुम्ही बघा. या ठिकाणी आम्ही इथं गरम पाणी करत आहेत. बघा गरम पाणीच आहे, तुम्ही चिकन रस्सा मसाला टाकू शकता. या ठिकाणी बघा, या ठिकाणी गॅस चालू झालेला आहे मित्रांनो. बघा पाहू शकता या ठिकाणी. बघा हे पोरीला आहे ईदची पेस्ट हे टाकत आहोत बघा. आणि त्याच्यामध्ये आहे बघा खोबर पण आहे. पण हे बघा लाईट गेली आहे मित्रांनो. बघा पाहू शकता या ठिकाणी काहीतरी अशी अडचणी येतात, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असतो. ते बी आमची मधुबाला 6 महिन्यानंतर फर्स्ट टाइम हे रेसिपी पेस्ट टाकूया. हे बाजारात मी ते तुम्हाला 10 रुपयाला तुम्ही घेऊ शकता अशी रेडीमेड. बघा त्याला बघू टाकत कढीपत्ता. नंतर आपण टाकून घेऊया कोथिंबीर. त्याला परतून घेऊया. बघा असं एक गिरवी तयार झालेली आहे. छान असे आमचे मुलं जे आहे ना ते गिरवी रेसिपीला नुसत्या सेटला बघून नुसत्या वासाला बघून पळते यायला लागले. बघा आता एक एक वस्तू टाकूया. बघा छान आहे बघा. हां, सर्व वस्तू टाकत आहेत बघा. इथं बघा चिकन मसाला आहे, त्याच्यानंतर तिखट आहे, तिखट पण टाकलेली आहे सर्व. आता बघू शकता. आता तुम्हाला वेळ लागते म्हणून आम्ही पटपट टाकून देत आहोत. बघा ही जी गिरवी तयार झाली मित्रांनो, बघा किती चमक आलेली आहे बघा मित्रांनो. बघा पाहू शकता या ठिकाणी अतिशय छान अशी तुमच्या मिस्टरला नाही सर की अहो ते सुकुळीत मला या बघा. त्याला परतून घेऊया. बघा अशी गिरवी तयार झाली पेस्टमध्ये. बघा मित्रांनो कोथिंबीर टाकलेली आहे बघा. आता टेस्ट बघा आमचे कसं आणि नक्की कॉमेंटमध्ये सांगा की आमचं चिकन रस्सा कसा वाटला. नक्की लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा. आता टाकता मीठ तुम्हाला जेवढं हवं असेल तुम्ही टाकू शकता, कारण का कमी असलं तर नंतर तुम्ही टाकू शकता. कारण का एक वेळेस जर तुम्ही जास्त झालं तर खारट झालं तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. हे टाकूया आपण. बघा हे लेग पीस आहे आमच्या सुनीतला आवडते चिकन लेग पीस. बघा बघा कशी ग्रेव्ही तयार झाली. बघा पाहू टाकूया. चिकन लेग पीस टाकलेली आहे. बघा मित्रांनो बघा टाकलेले आहे चिकन मसाला. बघा याला अजून परतून घेऊया. म्हणजे कसं हे सर्व आहे ना स्वच्छ असं पाण्यानं असं याच्यामध्ये सर्व ह्याचे चव असते विटॅमिन्स असं याच्यामध्ये असतात. हे आपण मिक्सरमध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि कांदा आणि खोबरची पेस्ट काढली तयार केली आपण. बघा किती चमक यायला लागली. गरम आहे बस. आम्हाला एवढं जर हवं बस बघा एवढं पाणी बस झालं, कारण का मी थोडी हाफ असल्यामुळे आम्हाला मित्रांनो चिकन रस्सा मसाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा हे कोथिंबीर टाका म्हणजे अजून जीवाला अजून ते जिभेला चव येईल. बघा फायनली तयार झालेली आहे. बघा आमची आता रेसिपी तयार झालेली आहे. बघा चिकन रस्सा मसाला आणि बिर्याणी आणि सुक्क मटन ही तुम्हाला दाखवत आहे. बघा काय काय आहे दाखवत. इकडे दाखवा. हे बघा
हे बघा चिकन रस्सा मसाला, याच्यात लेग पीस आहे आणि हे सुक्क मटण आहे बघा, सुक्क चिकन. आणि हे भात आहे, वरी कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथं ज्वारीची भाकर आहे आणि लिंबू आहे चवीला आणि हे कांदा बघा. हे जे आम्ही केलेले आहे बघा सुक्क मटण आहे बघा, हे छान असं खाऊ वाटते. आणि हे बघा हे जे आहे बघा बिर्याणी आहे बघा, सुमीसाठी केली बिर्याणी बघा. मी बघतो बिर्याणीची चालू बघू का. मस्त झालेलं आहे मित्रांनो. बघा आमची रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा. आता हे सुक्क मटण पण आहे. एक एक दाखवतो. हे काही सुक्क मटण आहे, भाकरीसोबत खाऊ आपण. कसं आहे तुम्हाला दाखवतो. लिंबू पोळा पहिले बघा सुक्क मटण आणि भाकर अप्रतिम आहे, छान आहे, मस्त आहे. चिकन लेग पीस खावा ना. आता हे ज्वारीची भाकर हे पण दाखवतो. बंद कर का आता. एकदम सुपर डुपर मस्त जबरदस्त झाले मित्रांनो. कसं वाटलं तुम्हाला आमचा रेसिपीचा ब्लॉग. नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा.